गुड मॉर्निंग सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. सकाळी अशी देवपूजा झाली. नंतर नाश्त्याला आम्ही आज सुसला आणि मिरची भजी केली होती. माझ्या मिस्टरांना खूप आवडते. त्यानंतर आम्ही जेवणासाठी केली होती हरभऱ्याची भाजी. हे आमच्या शेतामधली आहे, ती काल तोडून आणली होती. आता हरभऱ्याची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये मिरची चिरून टाकली आणि लसूण चेचून घेतला होता तो टाकला आणि ते कढईमध्ये भाजून घेतलं. थोडंसं लालसर होईपर्यंत भाजले. मग हरभऱ्याची भाजी त्यामध्ये टाकली. ही भाजी धुवून घेत नाहीत, धुतली तर त्याचा आंबटपणा जातो, त्यामुळे ही भाजी अशीच केली जाते. आणि या भाजीमध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसंच पाणी घालून ही भाजी शिजवून घेतली. थोडंसंच पाणी टाकायला लागतं आणि थोडा वेळ झाकून ते शिजवून घेतले. त्यानंतर आम्ही दुपारी आमच्या शेतातल्या नवीन घराची साफसफाई करायला निघालो. शेतातलं काम झाल्यावर ते तसंच पडलं होतं. मग आता स्वच्छ करून घ्यायचं म्हणून आम्ही सुवीरची आत्तू आणि सुवीरचे बाबा असं आम्ही शेतात निघालो. आणि सुवीर असं गाडीमध्ये पुढं मागं करत होता. घरात सगळं धूळ झाली होती, सिमेंटचं सगळी धूळ पडली होती, ते लोटायचं होतं. मग सुवीर असा झाडू घेऊन लोटत होता. मग मी असं तोंडाला बांधलं आणि सफाई करायला सुरुवात केली. सगळं रूम झाडून घेतल्या. पूर्ण सिमेंटचं आणि असं वाळूचं पडलं होतं, ते झाडून घेतलं. मग आणि हे असं आमचं फार्म हाऊस आहे, 2 खोल्यांचं आहे आणि एक किचन आणि एक खोली अशी आहे. अजून किचनचं आणि मंदिराचं काम बाकी आहे. हे रूम आहे आणि इकडे टॉयलेटसाठी केलं आहे, बाथरूम हे आहे. अजून थोडंसं काम राहिले. हे आमचं शेत आहे, ते आत्ता असं एक लेवल करून तयार करून घेतलं आहे. आणि हे आमचं तळ आहे. हे तळ्याभोवती असं हे आमचं शेत आहे. आणि सुवीर मग आम्ही पाणी मारत होता आणि मग हे मी कपाट घासून काढलं. असं स्वच्छ केल्यावर अशी ही रूम दिसत होती. किचनसुद्धा असं स्वच्छ केल्यावर दिसत होतं. असं पूर्ण रूम आणि किचन असा साफ झाला. आणि हा सुवीर मग कट्टा असं पाण्याने धुत होता. हे आहे आमचं असं